अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. टेक ऑफ नंतर अवघ्या 5 मिनिटात हे विमान अंदाजे 15 किलोमीटर अंतरावर गेलं आणि मेघानी नगरच्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळलं. त्यात विमानातील सर्वजण जागीच जळून खाक झाले. ज्या बिल्डिंगवर हे विमान कोसळलं त्या मेडिकल कॉलेजच्या मेसमध्ये सुमारे 50 ते 60 डॉक्टर्स आणि स्टुडंट्स जेवत होते. काही डॉक्टर्स जागीच गेले तर अनेक जण गंभीर जखमी झालेत. या प्लेन क्रॅशचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या विमानात 242 पॅसेंजर्स पैकी 169 भारतीय, 53 ब्रिटिश नागरिक, 11 लहान मुलं होती. यात कॅनडाच्या एका नागरिकाचाही समावेश होता. घडलेल्या अपघातानंतर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आलाय. याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी सुद्धा प्रवास करत होते. यांचाही यात मृत्यू झालाय. बीएसएफ आणि एनडीआरएफच्या पथकांकडून अपघातस्थळी बचाव कार्य सुरू आहे. हे विमान कॅप्टन सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्या नेतृत्वाखाली होतं. कॅप्टन सुमित सबरवाल हे एअर इंडियाचे अत्यंत अनुभवी आणि प्रशिक्षित पायलट समजले जातात. त्यांच्या नावे 8200 तासांचा फ्लाईट अनुभव आहे. AI-171 या लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाचं नेतृत्व त्यांच्या हाती होतं. तर को पायलटला 1100 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. तरी हा अपघात कसा झाला याचा तपास सुरू आहे. सध्या तरी असं कळतंय की घटनेच्या क्षणी विमान टेक ऑफ करत असताना अचानक तांत्रिक बिघाड आणि अडथळ्यांमुळे परिस्थिती हाताबाहेर जात होती. अपघातापूर्वी विमानाच्या पायलटने जवळच्या एटीसीला एक सिग्नल पाठवला होता, पण त्यानंतर विमानाने एटीसीला कोणताही सिग्नल दिला नाही. उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान क्रॅश झालं.